बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच रणवीर सिंग सध्या एका मोठ्या कायदेशीर आणि व्यावसायिक वादात अडकलाय. डॉन 3 चित्रपटातून ऐनवेळी माघार घेतल्यामुळे रणवीरवर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने असहकार निर्देश म्हणजेच नॉन कोऑपरेशन नोटीस जारी केली आहे. नेमकं प्रकरण काय आहे समजून घेऊया. डॉन 3चं शूटिंग सुरू व्हायला अवघे 3 आठवडे उरले असताना रणवीरने निर्माते फरहान अख्तर यांच्याशी झालेल्या वादामुळे या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे निर्मात्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून एक्सेल एंटरटेनमेंटने रणवीरकडे 45 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे. फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर फेडरेशनने रणवीरला चर्चेसाठी बोलावलं होतं, मात्र वारंवार बोलावूनही त्याने प्रतिसाद न दिल्याने अखेर ही बंदी घालण्यात आली आहे. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की कोणतीही कायदेशीर किंवा सरकारी बंदी नाहीये, तर तो इंडस्ट्रीचा एक असहकार निर्देश आहे. याचा अर्थ असा की जोपर्यंत हा वाद मिटत नाही तोपर्यंत फिल्म इंडस्ट्रीतील तंत्रज्ञ, कामगार आणि कर्मचारी रणवीरच्या कोणत्याही नवीन शूटिंगमध्ये सहभागी होणार नाहीत. यामुळे रणवीरला भारतात नवीन चित्रपटांचं काम सुरू करण्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर रणवीर सिंग मंगळवारी सकाळी 7:30 वाजता कर्नाटकातील मैसूर येथील प्रसिद्ध चामुंडेश्वरी मंदिरात दर्शनासाठी पोहोचला होता. तिथे त्याने देवीची पूजा केली, ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दुसरीकडे रणवीरच्या टीमने एक निवेदन प्रसिद्ध करून असं म्हटलंय की प्रोफेशनल गोष्टी आदराने सुटल्या पाहिजेत आणि रणवीर या अफवांवर सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. तर डॉन 3 मधून रणवीरची ही एक्झिट आणि फेडरेशनची ही बंदी बॉलिवूडमध्ये आता कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.